नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे की रोज रात्री 9 वाजता राज्यातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण तुमच्या समोर घेऊन येत असतो। काहीच मिर्च मसाला नाहीये, जास्त फोटोज किंवा जास्त बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे काही नाहीये। सरळ आज ज्या गोष्टी ठळक बातम्या घडल्या त्या तुमच्या समोर आपण मांडतो। त्यामुळे सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे रोज भेटता येईल। चला सुरुवात करूया पहिल्या बातमीपासून। तर पहिली बातमी आहे 17 सप्टेंबर पर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा, जरांगेंची सरकारकडे मागणी। हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी न केल्यास मोठा निर्णय घेण्याचाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। 17 सप्टेंबर पर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा, 17 सप्टेंबर अशी मागणी त्यांनी केलेली आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। तर पुढची बातमी आहे देशात पहिल्यांदा डिजिटल जनगणना होणार आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही। 2026 ते 27च्या काळामध्ये 2 टप्प्यात जनगणनेची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। 2 टप्प्यामध्ये देशभरामध्ये जवळपास 34 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे। 2026 ते 27च्या दरम्यानमध्ये त्या काळामध्ये जनगणना होणार आहे आणि ते पण डिजिटल। अतिशय महत्त्वाची बातमी। चला पुढच्या बातमीकडे वळूया। पुढची बातमी आहे की राज्यभरातील मराठा आंदोलकांचे फक्त 86 गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत। 2 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर आश्वासनावरती संथ गतीने कार्यवाही होत आहे अशी सध्या आपल्याला चित्र दिसत आहे। 2 वर्षात मराठा आंदोलकांवरील 826 गुन्हे आहेत, त्यापैकी फक्त 86 गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत। तर ही सध्या माहिती समोर येत आहे। तर वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी अतिशय आनंदाची बातमी आहे, अतिशय चांगली बातमी आहे। बीसीसीआयच्या अध्यक्षपदी महान खेळाडू, भारताचा महान खेळाडू, महाराष्ट्राचा आहे नक्कीच आहे, परंतु भारताचा, जगाचा पण म्हणू शकतो आपण, जगाचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर लवकरच विराजमान होऊ शकतो अशी सध्या माहिती मिळत आहे। आणि ते सुद्धा एकमताने बीसीसीआयच्या अध्यक्षपदी लवकरच आपल्याला दिसू शकतो सचिन तेंडुलकर। तर नक्कीच आनंदाची बातमी आहे। रेकॉर्ड वगैरे सांगण्याची गरज नाहीये, काही गोष्ट बोलायची गरज नाही, फक्त नावच काफी आहे। तर ह्या होत्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या। त्यात अजून एक बातमी जर ऍड करायची झाली तर मनोरंजनाचं सांगायचं झालं तर लवकरच एक चित्रपट येतो आहे, त्याचं ट्रेलर आज लॉन्च झालं। मराठी चित्रपट आतली बातमी फुटली हा चित्रपट आहे सिद्धार्थ जाधवचा। अजून सुद्धा मोठमोठे कलाकार नक्कीच आहे। तर हा चित्रपट सुद्धा लवकरात लवकर येणार आहे, ट्रेलर आलेला आहे, ते नक्कीच पाहू शकता तुम्ही। कॉमेडी चित्रपट दिसतोय, क्राईम टाईपच दिसतोय, परंतु कॉमेडी आहे। तर ह्या होत्या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या। नक्कीच हा सेगमेंट तुम्हाला आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल पहिल्यांदा बघताय सबस्क्राईब करूनच जावे। धन्यवाद, भेटू उद्या।